In last lecture, we studied the terracing. टेरेसिंग बद्दलची पूर्ण माहिती आपण लेक्चर नंबर 28 मध्ये बघितली. म्हणजे 28 मध्ये आपण टेरेसिंग बद्दलची माहिती बघितलेली आहे. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न द लेक्चर नंबर 29. टायटल ऑफ दिस लेक्चर इज बंडिंग. या टॉपिकचं टायटल आहे बंडिंग. बंडिंग म्हणजे बांध तयार करणं. थोडक्यात शेताला जे आपण बांध टाकतो ते बांध तयार करण्यासारखं प्रॅक्टिस आहे. हे टॉपिकमध्ये आपण त्याबद्दलची डिटेल माहिती बघूया. बंडिंग इट इज वन ऑफ अन इंजिनिअरिंग सॉइल कन्झर्वेशन मेजर. कोणता प्रकार आहे तर इंजिनिअरिंग सॉइल कन्झर्वेशन मेजर. कोणता प्रकार आहे इंजिनिअरिंग सॉइल कन्झर्वेशन मेजर. इट क्रिएट्स ऑब्स्ट्रक्शन टू सरफेस रनऑफ. सरफेस रनऑफला ते ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळा तयार करतं. अँड रिटेन द वॉटर नियर टू द बंड. आणि वॉटर कुठे नेणार आहे नियर टू द बंड, सो दॅट द इरोजन इज टू बी कंट्रोल. त्यामुळे इरोजन कंट्रोल होणार आहे. बंड इज नथिंग बट एम्बॅंकमेंट लाईक स्ट्रक्चर. कसलं स्ट्रक्चर आहे एम्बॅंकमेंट लाईक स्ट्रक्चर विच इज कन्स्ट्रक्ट अक्रॉस द लँडस्लोप. अक्रॉस द लँडस्लोपमध्ये कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. वेन दीज बंड्स आर कन्स्ट्रक्टेड अलॉंग द कंटूर लाईन ऑफ द एरिया इज कॉल्ड कंटूर बंड. पहिला प्रकार कंटूर बघा. पहिला प्रकार बघूया आपण डेफिनेशन मध्ये आलेला आहे. पुढे डिटेल माहिती याची आहे. बंड काय आहे तर बंड काय आहे बंड इज नथिंग बट एम्बॅंकमेंट लाईक स्ट्रक्चर आहे विच इज कन्स्ट्रक्ट अक्रॉस द लँडस्लोप. अक्रॉस द लँडस्लोपला ते कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. वेन दीज बंड्स आर कन्स्ट्रक्टेड अलॉंग द कंटूर लाईन. अलॉंग द कंटूर लाईनला कन्स्ट्रक्शन केलं की ते तयार होणार आहे कंटूर बंड. काय तयार होणार आहे कंटूर बंड. कंटूर बंड म्हणजे बघा यामध्ये विच इज कन्स्ट्रक्टेड अक्रॉस द लँडस्लोप. अक्रॉस द लँडस्लोपला ते कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. परंतु ते बंड्स जर व्हेन दिस बंड्स आर कन्स्ट्रक्टेड अलॉंग द कंटूर लाईन, अलॉंग द कंटूर लाईन ऑफ द एरिया, देन इट इज कॉल्ड ॲज कंटूर बंड. त्याला काय म्हणायचं कंटूर बंड. त्यानंतर दुसरी डेफिनेशन बघू. द ग्रेड इज प्रोव्हाइडेड टू द बंड along its length is called as graded bund. जर त्याला ग्रेड प्रोव्हाइड केला, the grade is provided to the bund along its length, it is called as graded bund. म्हणजे बंडचे दोन प्रकार आपण बघितले. अलॉंग द कंटूर लाईन ऑफ द एरिया जर असेल तर त्याला काय म्हणायचं कंटूर बंड म्हणायचं. आणि जर त्याला ग्रेड प्रोव्हाइड केला तर त्याला म्हणायचं ग्रेडेड बंड. ड्यू टू अडॉप्शन ऑफ द बंडिंग प्रॅक्टिस द फील्ड इज डिवाइडेड इनटू सेव्हरल स्मॉल पार्ट्स. जर बंडिंग प्रॅक्टिस तुम्ही अडॉप्ट केली तर फील्ड ही वेगवेगळ्या स्मॉल पार्ट्समध्ये डिवाइड होणार. स्मॉल पार्ट्समध्ये डिवाइड होणार. म्हणजे बघा एखादं क्षेत्र आपलं मोठं आहे, त्या क्षेत्रामध्ये माती वाहून जाते म्हणून आपण आडवा बांध टाकतो तर त्या फील्डचे तुकडे तयार होणार. म्हणजे जितके बांध टाकणार तितके तुकडे तयार होणार. ड्यू टू अडॉप्शन ऑफ द बंडिंग प्रॅक्टिस द फील्ड इज डिवाइडेड इनटू सेव्हरल स्मॉल पार्ट्स. देअरबाय द इफेक्टिव्ह स्लोप लेंथ इज रिड्यूस्ड. त्यामुळे इफेक्टिव्ह स्लोप लेंथ रिड्यूस होणार.
This practice promotes to conservation of water and reduction in soil loss. वॉटर कन्झर्वेशन होणार, त्याचबरोबर सॉइल लॉस सुद्धा रिडक्शन होणार. द एरिया हॅव्हिंग लेस रेनफॉल, द कंटूर बंड्स आर constructed so that runoff water can be stored to control the soil erosion. ज्या ठिकाणी लेस रेनफॉल असेल, ज्या ठिकाणी लेस रेनफॉल या साईडला, ज्या ठिकाणी लेस रेनफॉल असेल त्या ठिकाणी कंटूर बंड्स कन्स्ट्रक्ट केलेले असतात. कशासाठी? सो दॅट रन ऑफ वॉटर कॅन बी स्टोअर्ड टू कंट्रोल सॉइल इरोजन. रन ऑफ वॉटर स्टोअर केलं जातं कशासाठी? तर सॉइल इरोजन कंट्रोल करण्यासाठी. ग्रेडेड बंड्स आर कन्स्ट्रक्टेड इन हाय, मीडियम टू हाय रेनफॉल. ग्रेडेड बंड कुठे वापरले जातात? तर हाय, मीडियम टू हाय रेनफॉल. बघा, ग्रेडेड बंड कुठे वापरले आहेत? तर हाय, मीडियम टू हाय रेनफॉल म्हणजे ज्या ठिकाणी मध्यम किंवा जास्त पाऊस पडतो अशा एरियामध्ये ग्रेडेड बंड्स वापरले जातात. कशासाठी? टू कंट्रोल द सरफेस रनऑफ अँड इट्स स्टोरेजेस इन द रूट झोन. सरफेस रनऑफ कंट्रोल करायचा आणि स्टोरेज रूट झोन मधलं वाढवण्यासाठी. त्यानंतर दिस प्रॅक्टिस इज मोस्टली सुटेबल फॉर लँड हॅव्हिंग स्लोप रेंजेस फ्रॉम 2 to 10%. स्लोप लेंथ जे आहे ती 2 to 10% पर्यंत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ही प्रॅक्टिस वापरली जाते. स्लोप रेंजेस हॅव्हिंग द स्लोप रेंजेस फ्रॉम 2 to 10%. However, it can be adapted where slope is more than 10%. More than 10% जरी असेल तरी ही वापरली जाऊ शकते प्रॅक्टिस. परंतु कसं? तर बघा, द क्लोज स्पेसिंग ऑफ बंड शुड बी मेंटेन. बंड्स मध्ये क्लोज स्पेसिंग मेंटेन करावी लागेल. दिस प्रॅक्टिस इज फाउंड सुटेबल अँड सक्सेसफुल इन शालो अँड मीडियम डीप सॉइल. कुठं सक्सेसफुल फाउंड झालेली आहे? तर शालो आणि मीडियम डीप सॉइल मध्ये ही प्रॅक्टिस सुटेबल आहे. त्यानंतर पुढे एक वाक्य येतं, ते वाक्य बऱ्याच वेळेस ऑब्जेक्टिव्हला विचारलेलं आहे. डीप ब्लॅक सॉइल आर नॉट सुटेबल फॉर बंड बिकॉज डेव्हलपमेंट ऑफ क्रॅक्स इन समर सीझन which cause its failure in monsoon season. Deep black soil जे आहे, डीप ब्लॅक सॉइल म्हणजे काळी माती किंवा आपण काळी मृदा जी म्हणतोय. डीप ब्लॅक सॉइल म्हणजे खोलीवरची काळी माती, ही माती सुटेबल नाही बंडिंग पर्पज साठी. का सुटेबल नाही? तर डेव्हलपमेंट ऑफ क्रॅक्स इन समर सीझन म्हणजे बघा, काळं रान जर असेल तर उन्हाळ्यामध्ये त्याला भेगा पडतात. तसं डेव्हलपमेंट ऑफ क्रॅक्स इन समर सीझन विच कॉजेस इट्स फेल्युअर इन मान्सून सीझन. आणि मान्सून सीझन मध्ये ते फेल्युअर होणार आहे, अपयशी ठरणार आहे. द क्लासिफिकेशन ऑफ द सॉइल आर मेड फॉर केरळा स्टेट्स. क्लासिफिकेशन केरळा स्टेट साठी केलेलं आहे. कशासाठी? तर बंडिंग पर्पज साठी. व्हेन सॉइल डेप्थ मोर दॅन 90 सेंटीमीटर, 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त जर डेप्थ असेल तर त्याला म्हणायचं डीप सॉइल. काय म्हणायचं? डीप सॉइल. मोर दॅन 90 सेंटीमीटर, मोर दॅन
90 सेंटीमीटर जर असेल तर त्याला म्हणायचं डीप सॉइल. त्यानंतर सॉइल हॅव्हिंग डेप्थ 45 to 90 सेंटीमीटर. जर 45 to 90 सेंटीमीटर जर असेल त्यानंतर पुढचा एक प्रकार आहे 25 40. बघा, जर डेप्थ ही मोर दॅन 90 सेंटीमीटर जर असेल, मोर दॅन 90 सेंटीमीटर असेल तर त्याला म्हणायचं डीप सॉइल. मोर दॅन 90 सेंटीमीटर जर असेल मोर दॅन 90 सेंटीमीटर असेल तर त्याला म्हणायचं डीप सॉइल. मोर दॅन 90 सेंटीमीटर असेल तर त्याला म्हणायचं डीप सॉइल. जर डेप्थ 45 to 90 सेंटीमीटर असेल तर त्याला म्हणायचं मीडियम डीप. मीडियम डीपची रेंज आहे 45 to 90 सेंटीमीटर. 45 to 90 सेंटीमीटर. त्यानंतर 25 to 40 सेंटीमीटर म्हणायचं मीडियम सॉइल. 25 to 40 जर असेल तर म्हणायचं मीडियम सॉइल. त्याला काय म्हणायचं तर मीडियम सॉइल म्हणायचं. काय म्हणायचं मीडियम सॉइल. 25 to 40 सेंटीमीटर असेल तर मीडियम सॉइल. तिन्ही ठिकाणी लिहिलेलं आहे. मोर दॅन 90 सेंटीमीटर असेल तर मोर दॅन 90 सेंटीमीटर असेल तर डीप सॉइल. 45 to 90 सेंटीमीटर असेल तर मीडियम डीप म्हणायचं. बघा, अजून एकदा रिवाइज करतो. मोर दॅन 90 सेंटीमीटर असेल तर डीप सॉइल म्हणायचं. त्यानंतर 45 to 90 सेंटीमीटर असेल तर मीडियम डीप म्हणायचं. आणि 25 to 40 सेंटीमीटर जर असेल, 25 ते 40 सेंटीमीटर असेल तर त्याला मीडियम सॉइल म्हणायचं. काय म्हणायचं मीडियम सॉइल म्हणायचं. आणि हे क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन आहे कर्नाटक स्टेटसाठी. मग आम्ही चुकून केरळ म्हणतो तर ते केरळ नाही, कर्नाटक स्टेट्ससाठी दिलेलं आहे. चुकून झालेलं आहे ते कर्नाटक स्टेट्सचं क्लासिफिकेशन आहे. माझ्याकडे ते चुकून झालं त्याबद्दल क्षमा असावी. तर ते कर्नाटक स्टेट्सचं क्लासिफिकेशन आहे. रिवाइज तीनदा सांगतो म्हणजे तुमचं चुकून. कर्नाटक स्टेट्सचं आहे. कोणत्या स्टेट्सचं आहे? कर्नाटक स्टेट्सचं. तुमचं चुकू देऊ नका. कर्नाटक स्टेट्सचं आहे ते क्लासिफिकेशन. हे बघितलं आपण. त्यानंतर शॅलो सॉइल जर असेल तर डेप्थ असणार आहे लेस दॅन 25 सेंटीमीटर. लेस दॅन 25 सेंटीमीटर. आणि हे क्लासिफिकेशन आहे कर्नाटक स्टेट्ससाठी. कर्नाटक स्टेट्ससाठीचं क्लासिफिकेशन आहे. चुकून केरळ येईल, कारण केरळ आणि कर्नाटक लेटर जे आहेत ते सुरुवातीचे सेम आहेत. परंतु ध्यानात ठेवा, रिवाइज करा. रिवाइज केल्यामुळे ते ध्यानात राहील. कर्नाटक स्टेटसाठी आहे. टेरेसिंग मध्ये आपण केरळ बघितलं होतं, परंतु बंडिंग मध्ये कर्नाटक हे ध्यानात ठेवा. शॅलो सॉइल हॅव्हिंग द सॉइल डेप्थ इज लेस दॅन 25 सेंटीमीटर. शॅलो सॉइलला डेप्थ ही लेस दॅन 25 सेंटीमीटर असणार आहे. त्यानंतर पुढचे एक वाक्य ते सुद्धा ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे. रेड सॉइल्स आर नॉट सुटेबल फॉर बंडिंग पर्पज. रेड सॉइल्स जे आहे, रेड सॉइल आर नॉट सुटेबल फॉर बंडिंग पर्पज. म्हणजे लाल माती सुद्धा बंडिंग पर्पज साठी सुटेबल नाही. मग बघितलं होतं आपण. तर डीप ब्लॅक सॉइल
किंवा डीप ब्लॅक सॉइल जे आहे, डीप ब्लॅक सॉइल ही सुद्धा बंडिंग पर्पजसाठी सुटेबल नाही. तसं रेड सॉइल सुद्धा बंडिंग पर्पजसाठी सुटेबल नाही. रेड सॉइल सुद्धा बंडिंग पर्पजसाठी सुटेबल नाही. त्यानंतर वेअर ॲज शॅलो medium deep black soil are suitable for bunding, परंतु shallow, medium deep black suitable नाही, परंतु medium deep black या सॉइल्स सुटेबल आहे. डीप ब्लॅक सॉइल इज नॉट रिकमेंडेड फॉर बंडिंग साठी ते वापरलं जात नाही. ऑल्सो द सॉइल हॅव्हिंग डेप्थ लेस दॅन 7.5 सेंटीमीटर आर नॉट सुटेबल फॉर बंड कन्स्ट्रक्शन. ज्या सॉइलची डेप्थ ही 7.5 सेंटीमीटर आहे किंवा 7.5 सेंटीमीटरच्या लेसमध्ये म्हणजे कमी आहे, ती सुद्धा सॉइल सुटेबल नाही. इन तामिळनाडू कंटूर बंड्स आर प्रोटेक्टेड. इन तामिळनाडू कंटूर बंड्स आर प्रॅक्टिस्ड इन ऑल टाइप्स ऑफ सॉइल. तामिळनाडूमध्ये ऑल टाइप्स ऑफ सॉइल मध्ये हे वापरलं जातं एक्सेप्ट क्ले अँड ब्लॅक कॉटन सॉइल. क्ले आणि ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये ते वापरलं जात नाही. ॲव्हरेज स्लोप लेंथ जे आहे किंवा ॲव्हरेज स्लोप जो आहे बिटवीन 0.5 to 6 0.5 to 6%, 0.5 to 6% for scare zone of cultivated area with well drained soil and high rainfall. इथं ते वापरलं जातं. कंटूर बंडिंग इज प्रॅक्टिस्ड इन महाराष्ट्र. कंटूर बंडिंग प्रॅक्टिस महाराष्ट्रामध्ये वापरलेली आहे. व्हेअर ॲज इथं केरळ आलेलं आहे. मग कर्नाटक होतं, परंतु इथं केरळ आलेलं आहे. व्हेअर ॲज इन केरळा कंटूर बंडिंग इज अडॉप्टेड अप टू 15% स्लोप. किती पर्सेंट स्लोप आहे केरळामध्ये? 15% स्लोप. अँड लँड विथ अ व्हर्टिकल इंटरवल ऑफ 1.5 to 2 मीटर. व्हर्टिकल इंटरवल किती आहे? 1.5 ते 2 मीटर. इन गुजरात स्टेट कंटूर बंडिंग इज अडॉप्टेड इन ड्राय एरियाज. गुजरातमध्ये ड्राय एरियाजमध्ये हे वापरलेलं आहे आणि स्लोप रेंजेस आहे अप टू 6%. इन उत्तर प्रदेश इट इज प्रॅक्टिस्ड अप टू 6% स्लोप अँड 100 सेंटीमीटर रेनफॉल. मग आता ह्यामध्ये कोणत्या स्टेट्समध्ये किती पर्सेंट आहे किंवा कर्नाटक स्टेट्समध्ये क्लासिफिकेशन कसं आहे, यावरती बरेच प्रश्न तयार होऊ शकतात. ते क्लासिफिकेशन जे आहे ते मी अजून एकदा सांगतोय, ते चुकून माझ्याकडनं केरळ आलेलं होतं. ते केरळ नाही, सॉइलचं क्लासिफिकेशन बंडिंग पर्पजसाठी हे केरळामधलं नाही, तर ते कर्नाटक यामधलं आहे, कर्नाटक राज्यामधलं आहे. तर यामध्ये क्लासिफिकेशन कोणतं आहे किंवा तामिळनाडूमध्ये कोणत्या कंडिशनला वापरलं जातं, त्याचबरोबर केरळामध्ये कोणत्या कंडिशनला वापरलं जातं, गुजरातमध्ये कोणत्या कंडिशनला वापरलं जातं, डीप ब्लॅक सॉइल बंडिंग पर्पजसाठी सुटेबल आहे का नाही, रेड सॉइल सुटेबल आहे का नाही, अशावरती ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारलेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात. हे बघितलं बंडिंग बद्दलची जनरल माहिती. त्यानंतर आपण बघूया टाइप्स ऑफ बंड्स. टाइप्स ऑफ बंड्सचे प्रकार बघूया. मग डेफिनेशन मध्ये आले दोन, कंटूर बंड आणि ग्रेडेड बंड्स मेन प्रकार. त्यातला या लेक्चरमध्ये फक्त कंटूर बंड हा प्रकार दिलेला आहे आणि डिटेल माहिती तिथून पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्युएशनमध्ये आहे. या लेक्चरमध्ये फक्त कंटूर बंड्स बद्दलची माहिती दिलेली आहे. डिफरंट टाइप्स ऑफ बंड्स आर अडॉप्टेड फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉइल. टाइप्स ऑफ बंड्स मध्ये आपण बघूया. डिफरंट टाइप्स ऑफ बंड्स आर अडॉप्टेड फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉइल अँड वॉटर इन द वॉटरशेड सो दॅट स्प्लॅश अँड सॉइल पार्टिकल movement is stopped and retains in the respective field by constructing the bunds. म्हणजे काय केलं जातं तर स्प्लॅश्ड सॉइल पार्टिकल
कंट्रोल करणं किंवा त्यांची मुवमेंट थांबवली जाते. त्याचबरोबर सॉइल आणि वॉटरचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी सुद्धा बंड्स वापरलेले आहेत. हे आपण टॉपिकच्या सुरुवातीपासून बघतोय. त्यानंतर कंटूर बंड्स बद्दलची माहिती आपण या ठिकाणी बघूया. These bunds are constructed exactly contour line. डेफिनेशन मध्ये मग बघितलेलं आहे. Or with a permissible deviation from the contour are defined as contour bunds. मगाची डेफिनेशन आहे पण थोडंसं चेंज आहे त्यामध्ये. According to the functions, these are divided into two मेजर टाइप्स. दोन मुख्य प्रकारामध्ये कंटूर बंड्सचं वर्गीकरण केलेलं आहे. These bunds are passed through the points of equal elevation. म्हणजे आपण कंट्रोल लाईन मध्ये पाहिलं होतं बघा. All points of the contour line have same elevation किंवा equal elevation. तसं equal elevation मधनं ते घेतलेलं आहे. That is on contour of land called as contour bunding. Contour bund and level terraces are synonymous terms. Contour bunds आणि level terraces या synonymous term आहेत, म्हणजे समानार्थी आहेत. मग ऑब्जेक्टिव्ह असतो प्रश्न पडू शकतो की राईट द synonymous terms of contour bund. त्या ठिकाणी काय का level terrace. This practice is firstly initiated in Maharashtra state. पहिल्यांदा ही प्रॅक्टिस महाराष्ट्रामध्ये वापरलेली आहे ॲज अ फॅमिन रिलीफ वर्क. फॅमिन रिलीफ वर्क म्हणजे काय तर दुष्काळापासून मुक्तता मिळवणं यासाठी किंवा दुष्काळ निवारण जे आपण म्हणतोय, दुष्काळ पडल्यानंतर पाणी अडवायचं किंवा पाणी जिरवायचं या ज्या योजना आहेत यासाठी फॅमिन रिलीफ वर्क म्हणून वापरलेला आहे. It is a good practice for controlling runoff and soil erosion. Runoff and soil erosion control करण्यासाठी ही एक good practice आहे. This is adapted in almost all types of soil. वेगवेगळ्या टाइप्सचे ज्या काही सॉइल आहेत त्यामध्ये वापरलं जातं. रेड alluvial, लॅटराइट ब्राउन सॉइल, शॅलो अँड मीडियम ब्लॅक सॉइल मध्ये सुद्धा वापरलं जाऊ शकतं. However, clay and deep black soils are to be avoided. म्हणजे मगा बघितल्याप्रमाणे क्ले आणि डीप ब्लॅक सॉइल मध्ये हे वापरलं जात नाही. अवॉइडेड फॉर बंडिंग ड्यू टू क्रॅक डेव्हलपमेंट. आणि हे तयार झालेले जे काही क्रॅक आहेत किंवा भेगा पडलेले आहेत ते मान्सून सीझन मध्ये फेल्युअर दिसून येतं. हे सुद्धा आपण टॉपिकच्या सुरुवातीला बघितलेलं आहे. ऑल्सो क्ले सॉइल हॅव बॉर्न the problems of waterlogging adjacent to bund section. Bund section च्या adjacent ला waterlogging condition clay soil मध्ये दिसून येते, which creates the undesirable conditions to the crops. त्यामुळे crops ला undesirable condition तयार होते. The main functions of contour bunds are as given below. कंटूर बंड्सचे मेन फंक्शन तर काय मेन फंक्शन बाबा रिड्यूस द लेंथ ऑफ स्लोप लेंथ रिड्यूस करणार आहे. कंट्रोल सॉइल इरोजन. आतापर्यंत आपण टॉपिक मध्ये तेच बघत आलेलो आहोत की सॉइल इरोजन कंट्रोल करणं, इन्फिल्ट्रेशन वाढवणं, रनऑफ कमी करणं. त्यानंतर इंपाउंडिंग ऑफ वॉटर प्रमोट्स टू रिचार्जिंग इनटू द सॉइल which is utilized by the crop. जे काही थांबलेलं पाणी आहे किंवा इम्पाउंड वॉटर आहे ते क्रॉप यूज करणार आहे. त्यानंतर लिमिटेशन्स बघू. कंट्रोल बंडचे लिमिटेशन्स. इट इज सुटेबल वेअर ॲन्युअल रेनफॉल अप टू 600 mm. या ओळीवरती प्रश्न पडू शकतो की व्हेन द कंट्रोल बंडिंग इज सुटेबल. तर ॲन्युअल रेनफॉल किती पाहिजे तर अप टू 600 mm 600 मिलीमीटर पाऊस आहे त्या एरियामध्ये वापरलं जाऊ शकतं. अप टू 600 मिलीमीटर. सॉइल हॅविंग ग्रेटर परमेबिलिटी. त्याचबरोबर त्या सॉइलला ग्रेटर परमेबिलिटी आवश्यक आहे. त्यानंतर नॉन युजफुल फॉर क्ले ब्लॅक सॉइल.
हे आपण मागच बघितले. क्ले आणि ब्लॅक सॉइलवरती ते वापरलं जाऊ शकत नाही. इट इज नॉट टेक्निकली फिजिबल ऑन द स्लोपी लँड. स्लोपी लँडवर कंट्रोल बंड्स चालत नाही किंवा सक्सेसफुल होऊ शकत नाही किंवा ते फिजिबल नाही. वेअर लँड स्लोप मोर दॅन 6%. जर 6% पेक्षा लँड स्लोप जर जास्त असेल तर ही प्रॅक्टिस त्या ठिकाणी फिजिबल नाही. इथं हे लेक्चर नंबर 29 बंडिंग, लेक्चर नंबर 29 बंडिंग समाप्त होतं. यामध्ये बंडिंगची डेफिनेशन, वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न किंवा डिस्क्रिप्टिव्हला सुद्धा प्रश्न या टॉपिकवरती पडू शकतात. आणि इतर या लेक्चरमध्ये वेगवेगळे आपण मुद्दे बघितले. छोटे छोटे मुद्दे आहेत आणि त्यावर प्रश्न तयार होऊ शकतात. इतर हे लेक्चर नंबर 29 समाप्त होतं.